प्रमुख अधिकारी माननीय अमर कांबळे यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार करतो। ते मला 2 दिवसा अगोदर बोलले की मला 2 शब्द बोलायचे आहेत, कारण लहानपणापासून ते मोठ्या बाबा काका यांना बघत आहे, दादा बोलतात प्रेमाने त्यांना, तर अशा आहे की ते 2 शब्द बोलते, आठवणी उजळ करतील। तर महानगरपालिकेचे अमर कांबळे हे शब्द कृपया टाळ्या वाजवा अधिकाऱ्यांसाठी। खरंच बोला, खरं म्हणजे टाळ्या का बसा। आज अचानकच खरं म्हणजे माझा दुपारी फोन आला की अमर जेवायला, ठीक आहे। मला वाटलं काय आज श्रावण संपल्यामुळे कदाचित जत्रा वगैरे असेल, काहीच म्हणजे असं डोक्यात नव्हतं की इतका चांगला दुग्ध शर्करा योग जो म्हणतात तो आहे। आज प्रदीप मामांचा वाढदिवस आहे आणि खरं तर त्या वाढदिवसामध्ये आम्हाला सामील व्हायला मिळायला लागले। खरंच ही आनंदाची बाब आहे। आणि मामांच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही सगळे म्हणजे कुटुंबातलेच आपण सगळे आहोत, पण लहानपणापासून माझ्या वडिलाचे मित्र, त्यामुळे प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टी माझ्या वडिलांच्या सोबत असणारे व्यक्तिमत्व आहे। आणि खरं तर लहानपणापासून आमच्या खरंच अगदी त्या मुलासारखं प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व प्रदीप मामा। त्यामुळे ज्यावेळी ते म्हणजे मुंबईवरून याच्या अगोदर सुद्धा यायचे, त्यावेळी खरंच म्हणजे आपल्या घरचं आपला आपुलकीचा आदराचा कोणता माणूस आला असंच वाटत। आणि त्यावेळी आम्ही लहान असताना सुद्धा त्या हक्कानं त्यांच्या खांद्यावर खेळलेलो आणि तसंच तितकंच त्याने आम्हाला ते प्रेम दिलं आहे। खरं तर जुन्या आठवणीनं थोडंसं खरंच भावनिक होते, पण असंच तुम्ही याही पुढे तुमचा वाढदिवस असे अनेक वाढदिवस तुमचे व्हावेत आणि त्या प्रत्येक वाढदिवसात आम्हाला त्या आनंदात सामील होता यावं ही अपेक्षा घोडेकरच्या चरणी करतोय। आणि तुमचं ह्या पुढचं आयुष्य अतिशय उत्कृष्ट, आनंदी, सुखमय, आरोग्यदायी जावं असं मी घोडेकरच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतोय। आणि या वाढदिवसानिमित्त या सर्व कुटुंबाच्या वतीने मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। तसेच मुरगुडचे माजी नगरसेवक लहानपणापासून मोहनदा बोलतोय, भरपूर कार्यक्षेत्र काम केलेले आहेत नगरसेवक असताना सुद्धा, आणि ते अजून सुद्धा प्रयत्न करतात की आपल्या समाजामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये कसं विकसित झालं पाहिजे, काय केलं पाहिजे, ते जातीने स्वतः लक्ष देत आहे। आम्ही पण जेव्हा घर बांधत होतो तेव्हा ते स्वतः जातीने लक्ष देत होते, कसं पाहिजे, काय पाहिजे, भरपूर त्यांनी सहकार्य आहे। तर मी मोहन दादांना विनंती करतो की त्यांनी पण आपले 2 शब्द बोलून आपल्या कार्यक्रम शोभा वाढवावी। मोहन आपकी बात, मोहन दादा सरकार आपकी बात, मोहन दादा 2 शब्द। आम्ही खास बर्थडे तर होताच, पण ज्याच्या मुलाचा साखरपुडा आहे हे समजतात आम्ही आमच्या तारखा सगळ्या डिस्टर्ब केलेल्या, सगळं चेंज केलेलं आहे। आमचे असे शेजारी, आमचे नातेवाईक, मामाचे लाडके, पुण्याचे आईचे लाडके, आमचे प्रल्हाद 2 शब्द बोला।